सांगली शहरातील संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एलसीबीच्या पथकाने चोरीचा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आकाश सतीश कवठेकर, वय वर्ष 27, राहणार उमेदनगर, कुपवाड, असं अटक केलेल्याचं नाव आहे. संजयनगर येथे झालेल्या घरफोडीतील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचं एक विशेष पथक तयार केलं होतं. पथकाला सराईत गुन्हेगार आकाश कवठेकर कुपवाड येथील सूतगिरणी परिसरात दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे जाऊन आकाशला ताब्यात घेतलं. त्याच्याकडील सॅकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये चांदीचे दागिने, भांडी, मोबाईल, कटावणी, रोकड सापडली आणि त्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने कुपवाड रस्त्यावरील पार्श्वनाथ नगर येथे घरफोडी करून ऐवज चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दागिने, रोकड असा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. LCBचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, महादेव नागणे, सागर लवटे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, विजय पाटणकर, संदीप नलवडे, उदय माळी, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे, अमर नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.